प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 28 जूनच्या रिव्ह्यूमध्ये बॉम्ब फोडलाय त्यांनी. अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सगळंच रिव्हील केलं आहे. आता ही प्रिया पोहोचली आहे तिथे ऑफिसला आणि तिला रविराजांचा कॉल आला आहे. आता ती विचार करते, यार हा किल्लेदार, अरे यार याला वाटते याची पोरगी पळून जाणार आहे की काय. मग आता फोन उचलून म्हणते, हां बोला बाबा. मग रविराज म्हणतात, काय ग तन्वी, पोहोचलीस का ग. प्रिया म्हणते, बाबा 3-4 मिनिटाचा तर रस्ता होता, पोहोचले मी. मग रविराज म्हणतात, अगं पुढच्या चौकामध्ये काळोख होता ना, म्हणून तुला फोन केला मी. मग प्रिया म्हणते, किती काळजी करता हो बाबा तुम्ही माझी. मग रविराज म्हणतात, अगं बापाचं मन येते, तुला नाही कळणार. मग प्रिया म्हणते, बाबा ठेवते हां फोन, ती अर्पिता माझी वाट बघतीये. मग रविराज म्हणतात, बरं बरं बाय हां, गुड नाईट. प्रोजेक्ट तर मी पूर्ण करणारच आहे बाबा. असं फोन ठेवल्यावर ती बडबड करत असते. प्रोजेक्ट म्हणजे अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल, ती मला शोधावीच लागणार. आता हिने त्या ऑफिसमध्ये एंट्री केली आहे बरं का, म्हणजे अशी धडधडीत ही त्या मेन डोअरपाशी बोलली, आरामशीर आतमध्ये आली. आणि इकडे हे दोघं जण मस्त आपले बिना साखरेच्या कॉफ्या पिताय. आता त्या सायलीला डब्बा उघडता येईना कॉफीचा. मग हा अर्जुन तिची मदत करायला जातो, तेव्हा अर्जुनचा हात तिच्या हाताला लागतो. मग ती गोड लाजते आणि अर्जुन सुद्धा लाजतो. प्रेक्षकांनो, इथपर्यंत तर दोघांचं बोलणं काही दाखवलेलं नाहीये. एक सीन यांचा दाखवलाय, एक सीन हिचा दाखवलाय. आता ही त्या केबिनमध्ये घुसते, मोबाईलचा टॉर्च लाईट ऑन करते, ड्रॉवर उघडते, मस्त किल्ली बिल्ली घेऊन ड्रॉवरमधनं फाईल काढते. हा सगळा थरार त्यांनी दाखवला आहे. आणि इकडे अर्जुन सायलीची तोपर्यंत आत्ताशी कॉफी झाली आहे. मग दोघं जण कॉफी मगमध्ये कॉफी घेतात, टेबलवर बसतात, एकमेकांकडे बघत बघत कॉफी पिताय, हसताय, असंच त्यांनी दाखवलं आहे. आतापर्यंत एकही डायलॉग नाही आहे. शेवटी प्रियाच्या हातात ती इम्पॉर्टंट फाईल लागलीच. आता ती हातात घेते आणि म्हणते, यस डार्लिंग, इथे होतीस काय, सापडली मला एकदाची. अशी बडबड करत ती फाईल वाचते सुद्धा. आता इकडे अर्जुन आता बोलतो सायलीशी. सायली त्याला म्हणते, सर त्या रात्री तर तुम्ही मला चोरच समजला होतात, आठवतं ना तुम्हाला. अर्जुन म्हणतो, खरंच मी तुम्हाला त्या रात्री बघितलंच नव्हतं, आय एम सो सॉरी फॉर दॅट. आता पुन्हा त्यांना ती रात्र आठवली आहे. पण आता इकडे प्रिया मस्त ती फाईल वाचत पण असते बरं का प्रेक्षकांनो. आणि त्या फाईलला म्हणत असते, डार्लिंग आता चल हां माझ्यासोबत. आणि आता इकडे अर्जुन म्हणतो, काय कॉफी बनवली आहे मस्त. आणि मेन म्हणजे कॉफी कुठे न सांगता डायरेक्ट पोटात गेली, हे जास्ती छान वाटतंय. मग सायली म्हणते, काय हो सर. अर्जुन म्हणतो, अरे सॉरी अगेन. मग आता सायली म्हणते, बरं मी आता मग धुवून येते हां. अर्जुन म्हणतो, नाही नाही तुम्ही कॉफी बनवली ना, मी धुतो. मग ते पातेलं पण धुवून काढा म्हणा, तोवरती पळून जाईल ना मग प्रिया. मगच धुत बसलेत, पातेलं राहिलंच बरं का धुवायचं. असो तर आता हे मग बिग धुवून काढतात आणि एकमेकांकडे बघत बघत हसत हसत असं चालू आहे टाइमपास यांचा. इकडे प्रियाने ऑलमोस्ट ती फाईल घेतली आहे. आता अर्जुन म्हणतो, निघूया. आता हे दोघं जण त्या कॅबिनमधून बाहेर येऊस्तोवर ही लगली पळूनही जाते. काय दाखवतात मालिकेमध्ये. हा सीन त्यांनी जरा जास्ती ड्रॅमॅटिक घेतला असताना तर मजा आली असती बघायला. खूपच साधं साधं वाटलं. असो पण आता अर्जुन म्हणतो, कॅबिनचा AC चालू आहे का, तुम्ही चेक कराल का. सायली म्हणते, मी तसं चेक केलं आहे, आतमध्ये सगळं व्यवस्थित आहे, पण मी पुन्हा चेक करते. असं म्हणून ही पुन्हा अर्जुनच्या कॅबिनमध्ये येते आणि तिला तिथे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं दिसतं. काही कागद खाली पडलेले असतात आणि फाईल, ड्रॉवर, ते सगळंचं सगळं उघडच असतं. मग ती ते सगळं बघते आणि जोरात ओरडते, सर सर लवकर इकडे या. अर्जुन पळत पळतच येतो आणि मग म्हणतो, काय झालं मिसेस सायली. आता ही म्हणते, बघा ना सर, इथे हे सगळं असं पडलेलं आहे, आपण मगाशी आलो तेव्हा हे असं नव्हतं इथे. आता इकडे ऑलमोस्ट प्रियाने तिची गाडी पण चालू केली आणि आता ती निघायला लागते. अर्जुन आता ते सगळं बघतो आणि खूप घाबरतो. प्रेक्षकांनो, हे सगळे फोटो जास्ती करून काळोखातच आहेत, त्यामुळे तुम्हाला असं धुसर दिसतंय. तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस जरा वाढवा हं. तर आता अर्जुन पळत पळत येतोय त्याच्या ऑफिसच्या बाहेर आणि त्याला ती प्रियाची गाडी दिसतीये. म्हणजे ऑलमोस्ट ही बाई तेव्हा निघालेली असते. मग अर्जुन विचार करतो, ओ नो, म्हणजे तन्वी आली होती इथे ऑफिसमध्ये आता. पण प्रेक्षकांनो, असली मजा बाकी आहे. 1 जुलैला जे ते दाखवणार होते ना, ते त्यांनी आजच दाखवून दिले ऑलमोस्ट. म्हणजे आता अर्जुन विचार करतो, तन्वीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरली तर. सायली येते पळत पळत मागून आणि म्हणते, सर काय झालं. मग अर्जुन म्हणतो, तन्वी आली होती इथे आता आणि तिने आपली फाईल नेली सुद्धा. मी तिला आत्ता जाताना पाहिलंय. मिसेस सायली, आपण खरे नवरा बायको नाहीये याचे पुरावे हाती लागलेत तिच्या. सायली म्हणते, काय. आता ते दोघंही जण असे बघायला लागतात त्या जाणाऱ्या गाडीकडे. तर आता त्यांनी पुढे काय दाखवलंय प्रेक्षकांनो, म्हणजे खूपच असा अनएक्सपेक्टेड आणि असं एकदम सगळं पटपट झालं असं तुम्हाला दिसेल. नेहमीप्रमाणे अर्जुन आणि सायली त्यांच्याच घरात चोराप्रमाणे शिरतात. त्याचं ते स्टडी रूम आहे ना,
तिथून ते आत आलेत खिडकीतून आणि कोणी आहे नाही या सगळ्याचा आढावा घेत लपत ते त्यांच्या खोलीमध्ये जाऊन झोपतात सुद्धा. आणि लगेच त्यांचा दरवाजा ठोठावला जातो. मेन डोअर जे आहे ना त्यांचं धडधड वाजायला लागतं. अश्विन येतो उठून. आता या कल्पनाताई, प्रतापराव सगळेचे सगळेजण उठून येतात. आता या पूर्णाजी पण आल्यात आणि म्हणतात अरे बापरे एवढ्या रात्री कोण आलाय. प्रतापराव आता लाईट लावतात. पूर्णाजी म्हणतात अरे प्रताप दरवाजा तरी उघडून बघ, कोण आहे एवढ्या रात्रीचं. प्रतापराव दरवाजा उघडतात तर या बाईसाहेब लगेच दारात हजर, म्हणजे ही फाईल घेऊन डायरेक्ट यांच्या घरी आलेली दिसतीये. प्रतापराव म्हणतात बापरे तन्वी तू एवढ्या रात्रीची इथे. आता लगेच या पूर्णाजी म्हणतात अगं बाई तन्वी काय झालं, ए विमल तिला पाणी घेऊन ये बरं. मग लगेच प्रिया म्हणते नको मला काही नको, मी ठीक आहे. मग पूर्णाजी म्हणतात तन्वी एवढ्या रात्रीची तू इथे, सगळं ठीक आहे ना बाळा, रविराज बरे आहेत ना. सायली अर्जुन आलेत आता चेंज करून खाली. मग आता लगेच ही प्रिया म्हणते पूर्णाजी माझ्या घरी सगळं ठीक आहे ग, पण तुझ्या घरात सगळं ठीक नाहीये. तू बस बरं इथे. आता त्या पूर्णाजीचा हात धरते आणि त्यांना सोफ्यावर बसवते आणि पूर्णाजीला खूप सस्पेन्स क्रिएट करते. आता अगं पूर्णाजी मी तुला आता जे काही सांगणार आहे ना त्यामुळे तुला खूप त्रास होणार आहे. पूर्णाजी तिच्याकडे असं बघायला लागतात. मग अस्मिता म्हणते अगं तन्वी असं काय सांगणार आहेस तू पूर्णाजीला, ज्याने पूर्णाजीला त्रास होणार आहे. आता ही एवढा ड्रामा क्रिएट करते की विचारूच नका. प्रिया म्हणते अगं अस्मिता माझं ना डोकं सुन्न झालंय बघ, एवढं भयंकर आहे की तुमच्या सगळ्यांसमोर कसं बोलू तेच कळत नाहीये मला. आता या सगळ्यांचे फक्त तोंड बघा तुम्ही. आता अर्जुन सायली बघा कसे घाबरलेत. मग प्रिया म्हणते नाही मला आता हिम्मत गोळा करून सांगायलाच हवं. आता त्या कल्पनाताई म्हणतात अगं बाई तन्वी बोल ना पटापट काय ते. मग आता ही लगेच म्हणते मामी अगं आपल्या जवळची माणसं एवढी मुखवटे पांघरत असतात ना आपल्याला कळत सुद्धा नाही. आपलीच माणसं आपल्याला फसवतात, खोटं बोलतात. मामी हे सगळं कसं सहन करायचं ग. आता ही अस्मिता म्हणते ए तन्वी एक मिनटं, तू एवढ्या रात्रीचं आम्हाला उठवलंयस, ही कादंबरीची वाक्य ऐकवायला तू आम्हाला उठवलंयस का. अगं जे खरंय ते बोल ना. आता लगेच ही प्रिया म्हणते नाही अस्मिता दिवस आहे का रात्र आहे हे सगळं न बघता मी इथे आली आहे, कारण तुम्ही सगळे माझी फॅमिली आहात. खरी परिस्थिती काय आहे ना तुमच्या घरात हे तुम्हाला कळायलाच हवं. प्रतापराव म्हणतात काय बोलतेस तन्वी तू, खरी परिस्थिती काय, कसली परिस्थिती. मग आता ही प्रिया अर्जुन आणि सायलीच्या समोर येऊन उभी राहते. अर्जुन सायली नुसतं एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. चैतन्य पण घाबरून गेलाय आता. मग प्रिया म्हणते अर्जुन आणि सायलीच्या नात्याची परिस्थिती सांगायची आहे मला तुम्हाला. अर्जुन म्हणतो तन्वी तू पुन्हा आग लावायला आली आहेस ना आमच्यामध्ये, बेटर ना तू आता रात्रीची जा घरी, अश्विन सोड बरं हिला घरी. आता अर्जुन सायली पलटणार तेवढ्यात लगेच ही प्रिया म्हणते थांब अर्जुन तुला मी इथे नकोय ना, कारण तुला माझं तोंड बंद राहिलेलंच हवंय हे कळतंय. नाही माझं तोंड बंद राहिलं तरच तुझं सत्य लपून राहील नाही अर्जुन. आता सगळेजण पुन्हा तिच्याकडे बघायला लागतात. पूर्णाजी म्हणतात कुठलं सत्य. मग अर्जुन घाबरतो खूप. मग प्रिया म्हणते पूर्णाजी मी तुला आधी जे काही सांगितलं ना ते सगळं खरं आहे. अर्जुन आणि सायली त्यांच्या लग्नाबद्दल फसवतायत आपल्याला. आता हा अर्जुन घाबरत प्रियाकडे बघत असतो. प्रिया म्हणते ह्या दोघांचं लग्न खोटं आहे. मग आता हे दोघंही पुन्हा तिच्याकडे बघतात. आता हे नुसते फ्लॅश केलेले आहेत त्यांनी चेहरे सगळ्यांचे. प्रिया म्हणते या दोघांचं एकमेकांवर अजिबात प्रेम नाही आहे. कल्पनाताईंना तर धक्काच बसलाय. पण कल्पनाताई आता इमॅजिन करतात की अर्जुनने सायलीला कशा पद्धतीने घरात आणलं होतं. कारण आता ही प्रिया बोलते की अर्जुन आणि सायलीने 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. आता कल्पनाताईंना हे सगळं आठवतं. अर्जुन नुसता चैतन्यकडे बघायला लागतो. मग चैतन्य म्हणतो तन्वी अगं हे सगळं खोटं आहे आणि हे सगळं सांगून ना तू तुझा वेळ वाया घालवतेस. अगं हे सगळं डिस्कशन अगोदर झालंय. पूर्णाजीने मला फोन करून तेव्हा विचारलं होतं तर मी तिला सांगितलं की हे असं नाहीये म्हणून. ओ आता आम्हाला कळलं हे तुला कोणी सांगितलं ते. तुला साक्षीने सांगितलंय ना. ती साक्षी किती खरं बोलते ना हे सगळ्यांना माहिती आहे. मग लगेच प्रिया म्हणते हे ना तू तुझ्या मनाला विचार चैतन्य. अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको नाहीच आहेत. त्यांनी फक्त एक डील केलंय. इतरांसमोर खरे नवरा बायको असल्याचं नाटक करतायत ते. पण आता प्रत्यक्षात त्या दोघांमध्येही कुठलंच नातं नाहीये. हे सगळं मी खोटं बोलतेय का. आता ती अर्जुनकडे बघते आणि अशी भुवया उडवते. अर्जुन खाली मान घालून उभा राहतो बिचारा. पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी मी तुझं ते एकदा ऐकून घेतलं पण जे मागच्या वेळेला खोटं ठरलं ते पुन्हा ऐकवायला का आलीयस तू. मग प्रिया म्हणते पूर्णाजी मागच्या वेळेला मी तुला सांगितलं
बघितलं, पण माझ्याकडे पुरावा नव्हता तेव्हा. आता माझ्याकडे अर्जुन आणि सायलीच्या या खोट्या लग्नाचा खणखणीत पुरावा आहे. आता हा खणखणीत पुरावा ती तिच्या पर्समधनं बाहेर काढते. चैतन्य, अश्विन सगळेच्या सगळे तिच्याकडे बघतच राहतात. आता तिने सगळ्यांना ती फाईल दाखवली आणि अशी दाखवतीये सगळीकडे वर करून. सगळ्यांना फाईल दाखवती, म्हणते ही फाईल आहे. आता अर्जुन सायलीला त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचा दिवस आठवतो. सायलीने सही केलेली, अर्जुनने सही केलेली. एवढा ड्रामा दाखवलाय आज. प्रेक्षकांनो, आजच्या या धमाका भागाला लाईक करायला विसरू नका हं. आता प्रिया म्हणते या फाईलमध्ये अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. या फाईलमध्ये अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाच्या अटी आणि नियम आहेत. आता ही अस्मिता अशी तोंड आ करते. मग प्रिया म्हणते या फाईलमध्ये दोघांच्या सह्या सुद्धा आहेत आणि तारीख 1 वर्षापूर्वीची आहे. पूर्णाजीसाठी सुद्धा हा फार मोठा धक्का आहे. आता प्रियाने ती फाईल पूर्णाजीच्या हातात दिली आहे वाचायला. पूर्णाजी ती फाईल हातात घेतात. प्रिया म्हणते आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. आधी पूर्णाजी ती फाईल वाचतात. मग अस्मिता म्हणते तन्वी तू खरं बोलतेस ना ग. मग लगेच प्रिया म्हणते हो म्हणजे काय, अगदी 100% खरं बोलतीये. बघ बघ अर्जुन आणि सायलीची कशी दातखिळ बसली आहे ते. आता पूर्णाजी ती फाईल वाचतात बरं का प्रेक्षकांनो. आता नेमकं याच्यात काय गौडबंग आले ते काही कळायला मार्ग नाही आहे. चैतन्य पण घाबरलाय आता. मग आता हे प्रतापराव म्हणतात पूर्णाई अगं खरंच या फाईलमध्ये अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत का. मग लगेच प्रिया म्हणते मामा मामी मला कळतंय तुम्हाला फार मोठा शॉक बसलाय. तुम्ही या सायलीवर खूप प्रेम केलत ना, तिच्यावर विश्वास दाखवला ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटतच असेल की हे सगळं खोटं निघावं. पण तुम्हाला या पुराव्यावर विश्वास ठेवावाच लागेल, कारण मी पुरावाच असा आणलाय ना. मग आता हे अर्जुन सायली केविलवाने एकमेकांच्या तोंडाकडे बघताय प्रेक्षकांनो. आणि हा ड्रॅमॅटिक भाग त्यांनी सस्पेन्सवर इथे संपून टाकला आज. पण उद्या बघायला मजा येणार आहे, त्यामुळे अजिबात चुकवू नका आपल्या चॅनलवर ऐकायला उद्याचा भाग. कसा वाटला आजचा भाग मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. पण आता सगळ्यात मोठी गुगली तर उद्या पडणार आहे, कारण पूर्णाजीने ती फाईल वाचली आहे आणि आय गेस ती एक तर फाईल बदलली गेली आहे, नाहीतर त्या फाईलचं पहिलं पान आहे ना ते पडलंय. उद्या तुम्ही बघणार आहात. आता या पूर्णाजी सायली अर्जुनकडे असे बघतात. मग प्रिया म्हणते बघ पूर्णाजी कसे दिसतात हे दोघं जण भामट्यासारखे. त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते ते गिल्टी आहेत, ते जाब विचार दोघांना. पण आता पूर्णाजी हिच्याच कानाखाली हाणतात. अरे देवा, विचार करत असेल म्हातारीनं मला का मारलं. पण आता प्रेक्षकांनो मला पण एवढी उत्सुकता लागली आहे ना की का मारलं असेल तन्वीला पूर्णाजीने, काय झालं असेल. तुम्ही नक्की कमेंट करून कळवा हा मला. आणि हो प्लीज ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं. धन्यवाद.